नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रम्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते. त्यानंतर मात्र नंदिनी म्हणू लागते की खरंच छान डिझाईन काढला आहे. तेव्हा रम्या म्हणते, बघ मी तुला म्हटलं होतं ना तुला आवडेल. त्यानंतर मात्र तिथेच नंदिनीच्या बाजूला बसलेली तिची बहीण म्हणू लागते की दिदे, जरा दीदीच्या हातावर तू तिच्या नवऱ्याचं पण नाव काढ. आणि आता हे ऐकताच मात्र रम्याला प्रचंड राग येतो. त्यानंतर मात्र आता ती रागानेच नंदिनीकडे बघू लागते. इकडे नंदिनीचं लक्ष नसतं. त्यानंतर नंदिनी लाजत असते, पण आता अचानक ती रम्याकडे बघते तर रम्याच्या चेहऱ्यावरही स्माईल असते. दुसरीकडे मात्र आता रम्याचा नाईलाज होतो आणि ती आता मेहंदी काढण्यासाठी पार्थचं नाव कसं काढायचं हा विचार करतच असते. इकडे मात्र दीपक, जी लग्नाची मेड असते, मुहूर्तमेढ, त्याकडे बघतो आणि रागानेच म्हणतो, माझ्या प्रेमाला संपवून तुझ्या लग्नाची इथे मुहूर्तमेढ मी काय उभारू देणार आहे का? आता कशी पाडतो बघ. आणि असं म्हणून तो पाडतो. इतक्यात मात्र तिथे पार्थ असतो आणि पार्थचं लक्ष जातं आणि ती कोसळणारच असते. तेवढ्यात मात्र पार्थ तिथे धावत जातो आणि ऋषिकेश सुद्धा धावत येतो. दोघेही मिळून ती मुहूर्तमेढ खाली पडू देत नाही. आणि त्यानंतर मात्र ऋषिकेश तू असं म्हणून आता पार्थ त्याच्याकडे आनंदाने बघतो. इकडे मात्र आता रम्या कसं नाव लिहू म्हणून विचारच करत असते आणि तेवढ्यात तिथे जानकी आरोही आणि काव्याबरोबर गप्पा मारत येत असते. आणि आता जानकीचा तोल जातो आणि रम्याला तिचा धक्का लागतो. त्यामुळे रम्या जोरातच ओरडते, काय हे तुमच्यामुळे अपशकुन झाला ना? तर तेव्हा जानकी म्हणते, अपशकुन वगैरे असं काही नसतं. माझ्या नंदिनीच्या हाती तर शकुनाचीच मेहंदी लागणार. आणि असं म्हटल्यावर आता नंदिनी तिच्याकडे आनंदाने बघू लागते. दुसरीकडे मात्र आता जानकी तिच्या जवळ बसते आणि आता रम्याला म्हणू लागते की आता काढा की तुम्ही तिच्या हातावर तिच्या नवऱ्याचं नाव, पार्थ नाव. आणि आता हे मात्र दीपकही ऐकत असतो आणि त्याला राग येत असतो. दुसरीकडे रम्याचा हात मात्र थरथर करत असतो आणि तिला मात्र नंदिनीच्या हातावर पार्थचं नाव काढायचं नसतं. इकडे मात्र जानकी पुन्हा तिच्याकडे बघते आणि तिला म्हणू लागते, काय गं, काय झालं? काढते आहेस ना तू नाव? तर तेव्हा मात्र आता रम्या अजूनच घाबरते आणि त्यानंतर मात्र आता जानकीला हे सगळं कळतं आणि जानकी तिचा हात पकडते आणि म्हणू लागते, चल मी तुला मदत करते. आणि असं म्हणून ती तिचा हात पकडून आता तिच्याच हाताने नंदिनीच्या हातावर पार्थ हे नाव काढते. आणि ते बघून मात्र आता इकडे नंदिनीला आनंद होतो, परंतु आता रम्याला मात्र प्रचंड राग येतो. त्यानंतर रम्या तो कोण तिथेच ठेवते आणि तिच्या हातावरचं पार्थ नाव बघून तिला फार राग येतो. इकडे मात्र आता ती तिथून रागानेच उठून निघून जाते. आणि हे मात्र आरुषी आणि काव्या बघतात आणि तेव्हा मात्र रम्याला राग आला आहे हे त्यांच्या लक्षात येतं, परंतु ते इग्नोर करतात. दुसरीकडे जानकी नंदिनीला जवळ घेते आणि कशी आहेस वगैरे एकमेकींची चौकशी करू लागते. इकडे मात्र आता ऋषिकेश आणि पार्थ दोघेही मिळून ती मुहूर्तमेढ व्यवस्थित जागेवर लावतात आणि त्यानंतर पार्थ ऋषिकेशचे आभार मानतो की बरं योग्य वेळेत आलास, नाहीतर आज ही मुहूर्तमेढ खाली पडली असती. तर तेव्हा तो म्हणतो, अरे असं कसं येणार नाही, लहानपणीचे मित्र आपण. आणि असं म्हणून एकमेकांना ते मिठी मारू लागतात. दुसरीकडे मात्र आता नंदिनी जानकीशी गप्पा मारत असते. त्यानंतर मात्र तिथे सगळ्या लेडीज जमा होतात आणि इकडे आत्या विचारू लागतात की कोण आहे ग नंदिनी ही? तेव्हा मात्र जानकी स्वतःची ओळख सुमित्रा रणदिवे आणि नानासाहेब रणदिवे यांची थोरली सून आहे अशी करून देते. इकडे मात्र आता तरी त्यांच्या लक्षात येत नाही, परंतु ते नमस्कार करतात आणि त्यानंतर नंदिनी सांगू लागते, आत्या, ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि आम्ही दोघी NGO सोबतच चालवायचो. त्यानंतर NGO मधल्या त्या दोघी जणी आठवणी सुद्धा सांगू लागतात आणि जानकी मात्र आता त्यांना नमस्कार करते. इकडे मात्र आता तुला माहिती आहे ना, आपण NGO मध्ये कसं लग्न लावून दिलं होतं? आणि तेव्हा इकडे नंदिनी होकार देते. त्यानंतर मात्र आता सोबत ऋषिकेश आले नाही का असं ती विचारते. तर ती म्हणते, हो आले आहे ना, बाहेर पार्थ सोबत बोलत असेल. पार्थ आणि ते लहानपणीचे मित्र आहे म्हणे आणि लाठी-काठी ते लहानपणापासून सोबत खेळायचं असं दोघींचं बोलणं सुरू असतं. इकडे मात्र ऋषिकेश आणि पार्थला त्या लाठी-काठीच्या आठवणी येत असतात की लहानपणी आपण कसं खेळायचो, नदीत पोहायचो, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीच्या त्या आठवत असतात. त्यानंतर आता बोलता बोलता ऋषिकेश बोलतो, हो बरोबर आहे, गेले ते दिवस आणि आता काय लग्न होणार? आणि हे ऐकल्यावर मात्र पार्थ घाबरतो आणि तो म्हणतो, लग्न होणार म्हणजे? तर ऋषिकेश सांगू लागतो, अरे लग्न होणार म्हणजे आता हा सगळा कम्फर्ट विसरायचा बाबा. आणि हे ऐकून आता पार्थला टेन्शन येतं. दुसरीकडे मात्र आता
नंदिनी सोबत सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा प्रत्येकाच्या मेहंदीचा विषय सुरू असतो. आणि आई तुम्ही काय म्हणत होत्या तुमच्या मेहंदीच्या वेळेसचं? तेव्हा लगेचच इथे मानिनी सांगू लागते, "अगं काय झालं, आमच्या वेळेस असं नावाचं वगैरे काही नव्हतं. माझ्या हातावर पूर्ण मेहंदी काढली आणि नंतर लक्षात आलं की विक्रमचं नाव काढायचं आहे. म्हणून त्या मेहंदीवालीनी काय केलं, अर्धं नाव काढलं, विक पुढे काढलं आणि रम खाली काढलं. त्यामुळे काय झालं, हे यांना कळालं आणि नंतरनं माझ्या सासूरवाडीमध्ये आल्यानंतर सगळ्यांना ते घरी आल्यावर म्हणायचे, "तुमच्यामुळेच मी रम विकायला लागलो आहे." आणि असं त्यांचं नावच पडून गेलं. आणि हे ऐकून मात्र सगळेजण खूप हसू लागतात. त्यानंतर आता लगेचच जानकी म्हणते, "पण तुम्ही आता मेहंदी काढा." तर त्यावर मानिनी म्हणते, "नाही, आत्ता नको. तुम्ही पोरीच काढा." तर लगेचच जानकी म्हणते, "नाही, तुम्ही काढा." तर नंदिनी म्हणते, "हो, तुम्ही दोघींनी पण मेहंदी काढा, आई आणि तुम्ही." तर तेव्हा मात्र जानकी पुन्हा म्हणते, "हो, बरोबर आहे. म्हणजे ह्यावेळेला नाही आम्ही गोंधळ होऊन देणार विक्रमचा." तर तेव्हा सगळेजण खूपच हसू लागतात. पुढे मात्र मानिनी म्हणते, "ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करता आहे, तर मी मेहंदी काढते म्हणजे मलाही कळेल ना, आमच्या ह्यांचं प्रेम माझ्यावर अजून आहे की नाही." आणि असं म्हणून आता पुन्हा सगळ्या लेडीज हसू लागतात. दुसरीकडे मात्र आता पार्थ म्हणतो, "ऋषी तू मला घाबरवतो आहे का?" तेव्हा तो म्हणतो, "नाही रे बाबा, मी जो घडलेला सगळा प्रकार आहे ना, तो तुला सांगतो आहे आणि अनुभवाचे बोल आहे बाबा हे." असं म्हणून आता तो पार्थला समजावत असतो. त्यानंतर तो म्हणतो, "तू रविवारी वगैरे काय करतोस?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काही नाही, जेवतो आणि दुपारची मस्त झोप." तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, "हे सगळं विसरायचं बाबा. आता फक्त बायकोसाठी रविवारी शॉपिंग करायची आणि ती शॉपिंग पण 2 प्रकारची असते. एक तर बायकोला सोबत घेऊन जायचं, नाहीतर दुसरं म्हणजे ती फोनवर ऑर्डर देते आपल्याला, हे आणा, ते आणा, ते सगळं घेऊन यायचं. अगदी कोथिंबीरच्या जुडीपासून सगळं आणायला लागतं बाबा." आणि असं म्हणून आता पार्थला तो घाबरवत असतो. तिकडे पार्थ म्हणतो, "काय सांगतोस तू?" त्यानंतर आता पुन्हा ऋषिकेश म्हणतो, "एवढं पण नाही आणि जर कधी मित्रांबरोबर बाहेर गेलं तरीसुद्धा बायको दाखवते असं बाहेर जायची परवानगी दिली, पण फोन करणार, विचारणार कधी येणार? बरं येताना माझ्यासाठी हे घेऊन या, ते घेऊन या, असं म्हणून पुन्हा आता तो पार्थला घाबरवत असतो. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो, "तू काय मला खरंच घाबरवतो आहे की काय?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "अजिबात नाही बरं का. जे खरं आहे ते मी सांगतोय बाबा. तुला असं वाटत असेल की आता तुझं लग्न होतंय, पहिल्यासारखं सगळं राहील, पण असं काही नाहीये बरं का. आता सगळं आयुष्य बदलेल." असं मात्र तो पार्थला सांगत असतो आणि आता पार्थसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे मात्र आता जानकी म्हणते, "मला एक गोष्ट सांगा, की आपण घरामधल्या बॉस आहे की नाही? आपल्याला तर त्यांनी घाबरायलाच हवं." आता लगेचच ती पार्थच्या लहान्या आत्याला विचारते, "तुम्ही मला सांगा, की तुमचे हे काय विचारल्यावर तुम्हाला घाबरतात?" तेव्हा मात्र आता ती म्हणते, "मी सांगू का?" तर सगळेजण म्हणते, "हो, सांगा तुम्ही." तर लगेच आत्या कमरेवर हात ठेवून म्हणतात, "आमच्या ह्यांना जर मी विचारलं ना, की सांगा बरं रात्रभर कुठे होतात?" तर लगेच घाबरतात आणि सगळेजणी खूपच हसू लागतात. त्यानंतर आता नंदिनीच्या मामीला हाच प्रश्न विचारतात. तेव्हा मात्र नंदिनीची मामीसुद्धा उत्तर देते आणि ती म्हणू लागते, "काय हो, एवढा उशीर कसा काय झाला?" त्यानंतर आता मानिनीला हाच प्रश्न विचारतात. तेव्हा मानिनी म्हणते, "हो, आमच्या ह्यांना मी हेच विचारते, की मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे." तर लगेचच सगळ्याजणी अजून हसू लागतात. म्हणतात, "करेक्ट. या शब्दांनीच आपले नवरे घाबरतात." मध्येच आता काव्या म्हणते, "नाही, नाही, अजून एक. अजून तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारू शकतात, की तुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे? बघा लगेचच कसे घाबरतील." आणि हे ऐकून मात्र आता सगळेजण पुन्हा हसू लागतात. तिकडे मात्र आता नंदिनी म्हणू लागते, "काय गं जानकी, तू एवढं सगळं ऋषिकेशबद्दल बोलते आहे, तर त्यांना राग वगैरे येईल की?" आणि असं म्हणून ती जानकीला बोलत असते. तेव्हा मात्र आता त्यांचं सगळ्यांचं बोलणं सगळ्या लेडीज ऐकत असतात. तेव्हा जानकी म्हणते, "नाही, ऋषिकेश काय म्हणणार माहिती का?" आणि ती ऋषिकेशची ॲक्टिंग करून बोलत असते, की ऋषिकेश म्हणणार, की "जरी तुम्ही घरामध्ये भाकरी करत असाल ना, तर धान्य उचलायला हा नवराच असतो आणि जरी तुम्ही घर सांभाळत असाल, तरी पैसे कमवायला हा नवराच असतो." आणि असे अनेक उदाहरण जानकी देते. पुढे ती म्हणते, "जरी तुमचं नाव जरी असेल ना, तरी पण तुमच्या नावामागे हे आमचंच नाव लागतं." आणि असं म्हणून ती ऋषिकेशची ॲक्टिंग करते आणि सगळेजण खूप हसू लागतात. तेवढ्यात मात्र तिथे ऋषिकेश आणि पार्थ येतो आणि आता दोघांना बघून सगळ्या लेडीज एकदम उभ्या राहतात. त्यानंतर आता ऋषिकेश जानकीवर धावून जातो. हे बघून आता सगळेजण खूप घाबरतात आणि पार्थ म्हणतो, "नको, इथे हे लग्नघर आहे ना." तेवढ्यात मात्र आता
लगेचच नंदिनी म्हणते, "जाऊ दे जानकी, आपण जरा जास्तच मस्करी केली. तू त्यांना सॉरी म्हणून टाक." तर लगेचच आता जानकी रागात म्हणते, "सॉरी." आणि इकडे पुढे ऋषिकेश म्हणतो, "आणि ही?" आणि पुढे जानकी म्हणते, "कधी म्हणणार आहे का?" आणि असं म्हणून दोघेही जण खूप हसू लागतात. त्यानंतर मात्र ते दोघेही म्हणतात, "किती घाबरलात तुम्ही? आम्ही फक्त मस्करी करत होतो." आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेशही पार्थला सांगू लागतो, "बघ बाबा, असं असतं सगळं आणि बायकोच्या धाकात राहावंच लागतं आपल्याला." त्यानंतर मात्र आता तो नंदिनी शेजारी पार्थला उभं करतो आणि आयुष्यभर असेच सोबत राहा, सुखाने संसार करा, असं दोघंही सांगत असतात. त्यानंतर जानकी म्हणते, "आणि आमच्यासारखं?" हातात हात घेते ऋषिकेशचा आणि म्हणते, "आमचं तर एकच वाक्य आहे, काही पण झालं तरी पण साथ नाही सोडायची." असं म्हणून ती नंदिनीला सांगत असते आणि दोघांचं हे प्रेम आणि पुढचे आयुष्याचे सगळे सल्ले ऐकून मात्र सगळ्यांनाच फार आनंद होत असतो. त्यानंतर मात्र आता जानकी, ऋषिकेश हे सगळे मिळून आता पार्थ आणि नंदिनीला चिडवत असतात. त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि पार्थला पुढे आयुष्यामध्ये कसं वागायचं, कसं नाही हे सगळं शिकवत असतात. इकडे मात्र त्यांचे सल्ले ऐकून सगळ्यांना फारच आनंद होत असतो आणि आता नंदिनी, पार्थसुद्धा एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. दुसरीकडे मात्र दीपक इकडं काम करत असतो आणि तो फारच रागात असतो. त्यानंतर मात्र तो ज्यूसचे ग्लास जोरातच आपटतो आणि इतक्यात मागे नंदिनी असते. ती फॅनजवळ हात ठेवून आपली मेहंदी सुकवत असते. तिला पाणी प्यायचं असतं म्हणून ती जोरजोरात आवाज देत असते, "ओ दादा, जरा पाणी देता का?" असं म्हणून जोरजोरात आवाज देते. परंतु इकडे दीपकची मिशी खाली पडते आणि त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि बोलू लागतो, की "आता काय करू?" आणि पटकन तो मिशी उचलतो आणि लावतो. परंतु इकडे नंदिनी खूप आवाज देते, की "तुम्हाला ऐकू येतंय का मी काय बोलते? मी तुमच्याशी बोलते. मला जरा पाणी देता का?" असे खूप आवाज देऊनही तो मागे फिरत नाही. इकडे नंदिनी खूप चिडते. "तुम्ही जरा मागे तरी बघता का?" असं म्हणू लागते. तर तेव्हा मात्र दीपक मागे वळून बघतो, तर इतक्यात तो चेहरा दाखवणार तेवढ्यात नंदिनीला कोणीतरी आवाज देतं. म्हणून नंदिनी आतमध्ये निघून जाते आणि दीपक मात्र वाचतो आणि हे बघून मात्र तो मोठा श्वास घेतो आणि पटकन तिथून निघून जातो. दुसरीकडे मात्र आता नंदिनी आणि काव्या रूममध्ये बसलेले असतात आणि तिची मेहंदी बघून इकडे काव्या म्हणते, "वाह ताई, मस्त रंगलेली आहे." आणि आता तेवढ्यातच तिची आई येते आणि आईसुद्धा तिची मेहंदी बघते आणि आईसुद्धा म्हणते, "छान रंगली आहे." तर तेव्हा काव्या म्हणते, "तुला माहिती आहे का मेहंदी रंगल्याचा अर्थ काय होतो?" तर लगेचच नंदिनी लाजून म्हणते, "हो, नवऱ्याचं प्रेम खूप असतं." तर लगेचच आता काव्या म्हणते, "बघ आई, कशी हळू रोमॅन्टिक होत चालली आहे ही." असं म्हणून आता नंदिनी पुन्हा तिला म्हणते, "मारेन बरं का मी तुला, उगाचच आहे ना, तू काय बोलत नको जाऊ." आणि लगेचच तिची आई म्हणते, "हे बघ नंदिनी, तू सकाळपासून काही नीट खाल्लेलं पण नाही. मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, तर तू तेवढं पी." तर तेव्हा लगेचच ती नकार देते, तर काव्या म्हणू लागते, "अगं आई, दूध कशाला? त्यापेक्षा तू एक काम कर, तिच्यासाठी सिनेमन कॉफी आण." तर आता लगेचच नंदिनी अजून हसते आणि बोलते, "तुला ना तर बघ मी बघतेच आता." तर इकडे आईला पण हसू येतं. "आणू का गं कॉफी?" असं ती नंदिनीला विचारते. तेव्हा आता लाजूनच नंदिनी म्हणते, "हो, कॉफी चालेल मला." आणि इकडं मात्र काव्या अजूनच तिला चिडवत असते आणि या तिघींचं बोलणं मात्र तिथे लपून रम्या सगळं ऐकत असते आणि तिला प्रचंड राग येत असतो, की हिचे किती नखरे आहे आणि काय सुरू आहे. त्यानंतर मात्र आता पुन्हा नंदिनीला काव्या चिडवतच असते. त्यानंतर आता तिची आई म्हणते, "मी कॉफी घेऊन येते." परंतु काव्या म्हणते, "आई, तू आधी मला सांग मी उद्या काय घालायचं आहे ते." तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, "तुझं अजून संपतच नाही का गं?" तर काव्या म्हणते, "हीच पुन्हा मला ओरडते. गावामध्ये असे कपडे घालायचे नाही काव्या, ऋषी. त्यापेक्षा तू मला आत्ताच सांगून दे आणि नंतर ताईला कॉफी आणून दे." त्यामुळे कपडे कुठले घालायचे यावरती आईला सांगत असते आणि इतक्यात मात्र रम्या तिथून गायब होते आणि ती किचनमध्ये जाते. दुसरीकडे मात्र नंदिनी आपली मेहंदी बघत असते. किचनमध्ये जाताच कोणी आपल्याला बघतं आहे का या गोष्टीची रम्या खात्री करून घेते आणि दूध गरम करायला ठेवते. त्यानंतर तिथे जायफळ असतं. जायफळ घेते आणि ते खलबत्त्यामध्ये बारीक कुटते. त्यानंतर ती मनात विचार करते, की आज हे काम माझं होऊन जाईल सोप्पं. नंदिनी, आता तू मस्त झोपून राहा आणि उद्या कशी उठते ना तेच मी बघते. त्यानंतर आता तिची कॉफी तयार होते. इतक्यात शारदा तिथे येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवल्यावर रम्या खूपच घाबरते. त्यानंतर शारदा तिला विचारते, "काय गं, काय झालं?" तर रम्या म्हणू लागते, "काही नाही काकू, तुम्हाला कॉफी हवी होती ना? ही घ्या तुम्ही कॉफी." आणि असं म्हणून ती म्हणते
"अगं, पण मी करेन कॉफी नंदिनीसाठी." तर रम्या म्हणते, "राहू द्या काकू, मी माझ्यासाठी कॉफी करायला आली होती ना. आमची आजकालची जनरेशन आहे ना, तर आम्हाला रात्रीची कॉफी लागतेच. तर तुम्ही ही घेऊन जा, मी बनवेन माझ्यासाठी. फक्त तुम्ही सांगू नका नंदिनीला मी केली आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "का गं?" तर तेव्हा ती म्हणते, "अहो, आपली नंदिनी फार संस्कारी आहे ना. मी मुलाकडचे आहे आणि मी तिच्यासाठी कॉफी केली, हे ऐकून तिला फार बरं वाटणार नाही. त्यामुळे सांगू नका." तर इतक्यात शारदा म्हणते, "ठीक आहे, पण तू पण लवकर झोप उद्या हळद आहे ना." तर तेव्हा रम्या होकार देते आणि शारदा ती कॉफी घेऊन जाते. तेव्हा रम्या मनाशी म्हणते, "आता मी पण बघते ना, की ही कशी काय सकाळी उठते, नवरी मुलगी." आणि असं म्हणून ती मनाशी प्लॅन करत असते. दुसरीकडे आता काव्य आणि नंदिनी तिचे ड्रेस फायनल करत असतात. तेव्हा "नक्की हे घालू ना?" असं म्हणून आता नंदिनी म्हणते, "आता काही चेंज करू नको बाई." आणि त्यानंतर तिची आईसुद्धा तिला ओरडते. त्यानंतर आता तिला अजून त्रास देऊ नको, तिला झोपू दे आता. आणि नंदिनीच्या हातात कॉफी देते आणि "हे घे तू कॉफी पी आणि शांत झोप." आणि हे मात्र तिथे उभी राहून लपून रम्या बघत असते आणि त्यानंतर आता नंदिनी ती कॉफी पण पिऊ लागते. त्यानंतर रम्या मनाशी म्हणते, "पी, पी नंदिनी कॉफी पी आणि उद्या सकाळी तू उठणारच नाही याची खात्री आहे मला. आणि माझं काम ही कॉफी करून जाईल." त्यानंतर मात्र ती मनाशी खूप खुश होते. आता तुझं सगळा जो काही आहे ना, पाहुण्यांसमोर मी बघ कसा हळू कमी करते तुझा प्रभाव आणि लोकांनाही कळेल की तू कसली संस्कारी आहे आणि काय आहे. असं म्हणून ती मनाशी प्लॅन करत असते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता हळद मात्र पार्थला लागलेली असते. तर त्यातली थोडी हळद रम्या घेते आणि ती म्हणते, "माझ्या पार्थची उष्टी हळद मलाच लागणार." आणि ती लावणार इतक्यात तिथे सावणी येते आणि तिचा हात पकडते आणि ती म्हणते, "काय तू रम्या?" तर तेवढ्यात सावनीला रम्या म्हणते, "तू इथे?" तर तेव्हा ती म्हणते, "असे छोटे-छोटे प्लॅन करणं बंद कर. मी जर तुझ्या जागी असते ना, तर पारची हळद नंदिनीपर्यंत पोहोचूच दिली नसते." आणि हे ऐकून मात्र रम्याला फारच आनंद होतो आणि सावनीच्या सल्ल्यानुसारच ती वागायला जाते. इकडे मानिनी मात्र उष्टी हळद घेऊन नंदिनीकडे येत असते, तर रम्या मात्र मानिनीला जोरात धक्का देते आणि आता हळदीचं बाऊल पकडण्यासाठी तिथे काव्या येते आणि काव्याच्या अंगावर सगळी पार्थची उष्टी हळद सांगते. हे बघून मात्र आता नंदिनीला आणि रम्याला फारच मोठा धक्का बसतो. इकडे मात्र आता रम्या मनाशी म्हणते, "पार्थची उष्टी हळद या काव्याला लागली." असं म्हणून तिला अजूनच राग येतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक